साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वंदे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम दत्त. आज आपला विषय स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार वेद मंत्र रक्तगट अणुयुद्ध धर्मयुद्ध जिंकणे हा आहे आता जगामध्ये. आणि जग सुरू झाल्यापासून हे युद्ध सुरू झालेलं आहे, चांगलं आणि वाईट. आणि याच्यामुळे आपल्या शरीरात सुद्धा आता सुद्धा आपल्याकडे आपल्या प्रत्येक प्रत्येकाच्या मनामध्ये हे युद्ध चालू आहे. अणुयुद्ध म्हणजे सगळं जग नष्ट करण्याचं युद्ध, आणि धर्मयुद्ध म्हणजे हे सगळं जग वाचवण्याचं युद्ध. आणि ते जिंकायचे आपल्याला. त्याच्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे? कारण आतापर्यंत अणुबॉम्ब पडल्यानंतर किंवा त्याचे जे वाईट परिणाम होणारे होतात ते होऊ नयेत म्हणून कोठल्याही उपचार पद्धती उपलब्ध दिसत नाही. आणि ती उपचार पद्धती जर पाहायची असेल तर ती वेदात सांगितलेली आहे. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद चारही वेदामध्ये सोमरसाचं वर्णन केलेलं आहे. ऋषी, देवता, छंद आणि स्वर.
तर पवमान सोमा हा जो परमेश्वर आहे तो आपलं संरक्षण करतो, शरीर पवित्र करतो. आता काय लोकांचं म्हणे 3 वर्ष शरीर शुद्ध व्हायला लागतात, कोणी म्हणते 12 वर्ष लागतात. त्याचं कारण काय आहे इतकं शुद्ध होण्याकरता? आपल्या शरीरामध्ये शुद्ध होण्याकरता अवघे 2 ते 3 दिवस पुष्कळ झाले. इतकं थांबायला वेळ नाही. आता शरीर शुद्ध करायचं म्हणजे झटपट झालं पाहिजे. आता गणपती सांगितलंय, गणकृषी गणपती देवता निसर्गा छंद, या पद्धतीने शरीर शुद्ध होणार नाही. ओम गणकृषी गणपती निसर्गा छंद षडजा स्वरा असं म्हणलं शरीर शुद्ध होणार. कारण का छंद आणि स्वर हे दोन्ही जेव्हा आपल्या बाजूने होतील तेव्हा शरीर एका सेकंदा 2 मिनिटात शुद्ध होत. ज्याप्रमाणे आपण एखादा शाक दिला की 2 मिनिटात माणसाला शाक बसतो, सेकंदात लगेच. तशा प्रकारचे हे जे छंद आणि स्वर आहेत हे जर आपल्या शरीरामध्ये एका सेकंदात जागे झाले तर आपल्या शरीर शुद्ध एका सेकंदात होतं. त्याचं करता एवढं 12 वर्ष 1000 वर्ष थांबायला कुठं वेळ आहे? थांबायला वेळ नाही. आता मग शरीरामध्ये तुम्ही म्हणता नाही बा हे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, हे कसं काय शुद्ध होणार? आता असं करा, एक बटाटा घ्या, 2 बटाटे घ्या आणि ते दोन्ही बटाटे पाण्यात टाकून शिजवायला ठेवा. शिजवून काढा आणि बाहेर काढा. मग ते बटाटे तुम्ही सोलून किंवा चुरून पहा काय होते का. ते बटाटे चिरून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये ते परिपूर्ण कुठे कच्चे आहेत असं दिसत नाही, शिजलेत पक्के. तशा प्रकारे जेव्हा आपण सोमरस पिल्याबरोबर शरीर शुद्ध होते. इतकं झटपट आहे. ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस हे आपण पिल्यानंतर आपलं शरीर लगेच शुद्ध होत. म्हणजे आपला 12 वर्ष थांबायची गरज नाही. आणि ईश्वर प्राप्ती करायची तुम्हाला तर ती 2 सेकंदात होऊ शकते. तुम्ही समजा ऊसाचा रस 1 ग्लास भर किंवा 2 ग्लास पेलात तर 2 मिनिटात किंवा 1 सेकंदामध्ये तो रस जर शरीरात जसं पसरण भरभर पाणी पिल्यासारखं, तसं तुमच्या शरीराच्या पेशी आहेत, तांबड्या, पांढऱ्या आणि प्लेटनेस पेशी जे आहेत चपट्या, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, शरीरातले सगळे अवयव हे 2 सेकंद 3 सेकंदामध्ये शुद्ध होतात. कारण का तर आपण बटाटा जसा पाण्यात उकळला तेव्हा तो पूर्णपणे शिजला. तशा प्रकारे जेव्हा आपण सोमरस पिऊ तेव्हा आपलं शरीर पूर्णपणे शुद्ध होतं, कुठेही त्यात मळ राहत नाही. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वेदात सांगितलेला आहे. तेव्हा त्या रुच्या जी आहे त्या आपण पाहू. ओम या जिनातिन जियते हंति शत्रुनाभित्यम सपवस्व सहसजित. हजारो जंतूंचा नाश करून विजय होणाऱ्या परमेश्वर सोमा जो जिंकतो परंतु शत्रूकडून जिंकला जात नाही, तो आक्रमण करून शत्रूंना मारतो. हे सोमा तू असाच आहेस. हे सहर्यासाठी तू धाराने सतत रस देत राहा. या ठिकाणी
की शत्रू जंतू जे आपल्या शरीरात आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर मारायचे. आणि ते मारण्याकरता आपल्याला फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. मग आपण सोमरस प्यायचो म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर शुद्ध का होत नाही? आपलं शरीर शुद्ध 3 वर्ष होत नाही, 12 वर्ष काय मग होणार नाही. कारण तुम्ही जोपर्यंत सोमरस पित नाहीत तोपर्यंत तुमचं शरीर कधी शुद्ध होणार नाही. आता बघा, ज्वारी बाजरी खाणारी माणसं, वरण भात आमटी खाणारी माणसं, यांचं जे शरीर आहे, ही जी वस्तू आहे याच्यामध्ये गॅमा आणि बीटा या किरणांचा आणि ऑक्सिजन ऑक्सिजन न घेणारे जी जीवाणू आहेत ते जीवाणू त्या शरीरात राहतात त्या अन्नामध्ये. त्यामुळे तुम्हाला प्रगती होणेच काय, पण कधीच मला सुख शांती मिळणार नाही. मग याच्यानंतर तूर, मका, वाटाणा, हरभरा हे धान्य जर तुम्ही खाल्लं सतत तर तुमच्या शरीरामध्ये म्हणजे ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू, नंतर पवमान, सोमा, परमात्मा आणि अल्फा किरण हे शरीरात निर्माण झाल्याबरोबर एका सेकंदामध्ये आपल्या शरीरातले ऑक्सिजन घेणारे जीवाणू आणि गॅमा बेटा किरण हे शरीरातून एकदा बाहेर फेकले जातात एका सेकंदामध्ये. आणि मग आपलं शरीर लगेच शुद्ध होतंय. आता तुम्हाला शंका आली, मांसाहारी करणारी माणसं, दारू पिणारे, गांजा ओढणारे यांचं शरीर कसं काय शुद्ध होणार? याचं कारण सांगतो की जे शाकाहारी माणसं आहेत, म्हणजे हरभरा, वाटाणा, मका खाणारी जी माणसं आहेत, यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन देणारे जीवाणू आहेत. पवमान, सोमा आहे, अल्फा किरण आहे, जास्त आहे, अल्फा किरण भरपूर झटपट वाढते. तसंच ते जे खाणारे पिणारे जे आहेत त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन न घेणारे जीवाणू, गॅमा बेटा किरणाचा काही भाग त्या शरीरामध्ये आक्रमण झालेला आहे. आणि जेव्हा अल्फा किरण तयार होईल भरपूर झटपट, तेव्हा एका सेकंदामध्ये हे जुनं शरीर पूर्णपणे जळून जातं खाणाऱ्या पिणाऱ्यांचं. आणि एका सेकंदात ते शुद्ध होतं. इतका वेळ व्हावा लागत नाही, कारण इतका वेळ थांबायला वेळ नाही. तो इंद्रदेव जो आहे, देवांचा राजा इंद्रदेव, देवांचे गुरु बृहस्पती, ब्रह्मा विष्णू महेश हे जगाचं कल्याण करणारे 33 कोटी देव कल्याण करणारे आहेत. हे अमृत पितात आणि सोमरस पण पितात. कारण अमृत असं आहे, जर सगळा अमृत दिलं तर राक्षस सुद्धा पिऊन अमर होतात. आपल्या शरीरात जे जंतू आहेत ते सुद्धा अमर होणार अमृत पिल्यावर. म्हणून देवांनी सोमरस शोधून काढला. आणि हा सोमरस पिल्यानंतर आपल्या शरीरात जे जंतू आहेत, जंतू म्हणजे ऑक्सिजन रहित, ऑक्सिजन न घेणारे जे जीवाणू आहेत ते जंतू आपल्या शरीरात आहेत, त्यांना पिटाळून बाहेर काढायचं हे काम सोमरस करतो, त्याचा नाश करतो, त्यांना मारतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, विज्ञान त्याच्यावर धार्मिकदृष्ट्या मला सांगितलं तर विज्ञानदृष्ट्या असे आहे का आपल्या शरीरामध्ये ज्या तांबड्या, पांढऱ्या, प्लॅटिनस पेशी आणि अवयव जे आहेत ते सगळे अवयव शुद्ध राहण्याकरता अल्फा किरण गरज असते.
अल्फा किरण म्हणजे धर्म धर्म संरक्षक जी शक्ती आहे, धर्माचं कल्याण करणारी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे अल्फा किरण आहेत. पवमान सोमा आहे आणि तो आपल्या बाजूने असल्यानंतर आपलं शरीर पूर्ण शुद्ध राहतं, अशुद्ध होत नाही. परंतु ज्या शरीरामध्ये जंतू आहेत, जंतू म्हणजे ऑक्सिजन न घेणारे जंतू, त्यांना जंतू म्हणजे विषाणू. कारण काही जंतू ऑक्सिजन न घेताना शरीरात प्रवेश करून राहतात. मग त्यांच्यावर गॅमान बॅटा घातक किरणं येतात. मग तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, जीवपेशी आणि अवयव सगळे नष्ट करतात. यांना पिटाळून काढण्याकरता फक्त एक सेकंदाचा वेळ लागतो, पण ते तुम्हाला त्याप्रमाणे आहार ठेवावा लागतो, सोमरस घ्यावा लागतो. आणि त्या सोमरस जर घेतला तरच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होतो. सुरण, खोबरे, नंतर गायच्या दुधाचे पावडर. आता गायचे दूध हे तुम्ही पिता, कायचा उपयोग नाही. गायचं तूप खाता, त्याचा काय उपयोग नाही. पण जेव्हा गायच्या दुधाची पावडर तुम्ही घेता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये अल्फा किरण, ऑक्सिजन, पवमान सोमा हे झटपट प्रकट होतात. ऑक्सिजन घेणारे जीवाणू तयार होतात आणि ते एका सेकंदामध्ये तयार झाले की तुमच्या शरीराचं शुद्धीकरण लगेच होतं. 12,000 वर्ष तप करायची गरज नाही किंवा कुठं तीर्थक्षेत्रात जायची गरज नाही. शरीर हेच आपलं मोठं तीर्थक्षेत्र आहे, ते आपण शुद्ध केलं पाहिजे. आणि ते एका सेकंदामध्ये, फार वेळ नाही. सुरण, बटाटा, खोबरे सुके आणि गायची दुधाच्या ऐवजी पावडर. गायच्या दुधाच्या पावडरमधून, आता बघा मजा कशी, गायच्या दुधाच्या पावडरमधून ऑक्सिजन प्रकट होतो आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन घेणारे जीवाणू प्रगटतात, अल्फा किरण प्रगटतात, पवमान सोमा प्रगटतो. आणि जे काही गायचं मांस किंवा इतर प्राण्यांचे मांस आहेत त्याच्यामध्ये कुठेही ऑक्सिजन घेणारे जीवाणू प्रगट होत नाहीत. पवमान सोमा तिथं प्रकट होत नाही. गॅमा म्हणजे अल्फा किरण प्रकट होत नाही. तिथं फक्त असतं गॅमा किरण आणि ऑक्सिजन न घेणारे जीवाणू. आणि हे सगळे आपला पिटाळून काढण्याकरता जे लोक किंवा अमंगळ खातात त्यांच्या शरीरामध्ये हे जीवाणू हस्तगत करून राहतात. आतापर्यंत आपण असंख्य भाविकांचे कार्डगाम तपासले. तर ज्या भाविकांच्या खाण्यामध्ये फळ आहेत, सोमरस पितात, त्यांचे कार्डगाम व्यवस्थित निघालेले आहेत. मेंदूचा EEG व्यवस्थित आहे. पवमान सोमा, अल्फा किरण, शरीरातले सगळे अवयव व्यवस्थित आहेत हे आढळून आलं. परंतु जे खाणारे पिणारे आहेत, व्यसनी आहेत, त्यांच्या कार्डगाममध्ये भरपूर प्रकारचे दोष आढळतात आणि ते सुधारणे अतिशय कठीण आहे. हृदयाची दुरुस्ती करण्याकरता कितीतरी कोटी रुपये खर्च करावा लागतो, तरी शरीरातले तुमचे व्होल्टेज सुधरत नाही, मेंदूतले EEG सुधरत नाहीत. ते सुधारण्याकरता कोट्यावधी रुपये खर्च करावा, तरी त्यात यश येईल की नाही शंका आहे. परंतु जेव्हा तुम्ही सोमरस पिता, ऊसाचा रस, नारळाचं पाणी,
संत्री, मोसंबी, लिंबू यांचाच रस पिता, तेव्हा तुम्हाला तुमचा मेंदूचा EEG, हृदयाचं ECG हे पॉझिटिव्ह होण्याकरता फार वेळ लागत नाही, लगेच होते. तर याच्याकरता एवढी मोठी गडबड्यान तपश्चर्या करायची गरज नाही. याच्याकरता मात्र महत्त्वाचा छंद आणि स्वरातला मंत्र म्हणणे आवश्यक आहे. त्याच्याकरता गायत्री मंत्र पवित्र आहे, तो स्त्री पुरुष यांना म्हणण्याचा अधिकार आहे. त्या वेदामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असं यांनी जप करावा सांगितलेला आहे. मंत्र करावा, गायत्री जपावा. पण वेदामध्ये पुढं सांगितलेलं आहे, अग्निर्वोम अग्नुषे पवमाना पांजन्या पुरोहिता तमीमहे महागयम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र सर्वांना धर्माचे उपदेश किंवा धर्मगुरू होण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांचं आचरण सर्वापेक्षा श्रेष्ठ पाहिजे, म्हणजे सोमरस पेरलं पाहिजे. देव स्वरूपामध्ये त्यांनी आपलं शरीर ठेवलं पाहिजे, म्हणजे त्यांना सगळ्या प्रकारचे मंत्र म्हणण्याचे अधिकार, वेद वाचण्याचे अधिकार प्राप्त होतात. आणि कुठल्या समाजातला माणूस, कुठल्या धर्मातला माणूस गायत्री मंत्र म्हणून सोमरस पित असेल तर तो 1 सेकंदामध्ये शुद्ध होतो. एवढा वेळ थांबायची गरज नाही. बटाट्याला शिजायला टाकले, शिजले कुठं ते पुन्हा उगवत नाहीत. तशा प्रकारचा आपण सोमरस पेलो का काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच्छर आणि आपल्या शरीरातले जे जंतू आहेत, ऑक्सिजन न घेणारे गेमा बॅक्टेरिया करणारे घातक किरण आहेत, ते आपल्या शरीरातून झटपट निघून जातात. आपण शुद्ध होतो. इतकं महत्वाचं कारण आहे. तेव्हा इंद्रदेव जो आहे, जगाचा देवांचा राजा इंद्रदेव आपला, तर तोच तुम्ही सोमरस पितो. आणि सोमरसाचा गुणधर्म असा आहे की ऑक्सिजन घेणारे जेवढे आहेत तेवढेच जगतात, आणि ऑक्सिजन न घेणारे जे जीवाणू आहेत ते आपोआप शरीरातून मरून जातात किंवा त्यांना बाहेर फेकले जातात. किती महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सोमरसामध्ये आहे. सोमरस या अमृतापेक्षाही महत्वाचा निर्णय करणारे साधन आहे. तुम्हाला सोमरस प्यायचा, आता तुम्ही समजा दररोज 1 ग्लासभर फळांचा रस प्यालात तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. रोज प्यावं लागेल. अननस, आंबा, आवळा, खरबूज, डाळिंब, पोपया, पेरू, लिंबू, सीताफळ, संत्रा, मोसंबी हे याच्यातली महत्वाची फळं आहेत सोमरसामध्ये. ही सोमरसातली फळं परत ऐका. अननस, आंबा, आवळा, खरबूज, डाळिंब, पोपया, पेरू, लिंबू, सीताफळ, संत्रा रस आणि मोसंबी रस. एवढ्या ही फळं महत्वाची. ही घेतली तरच तुमच्या शरीरातलं ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू तयार होऊन अशुद्ध शरीर लगेच शुद्ध होतं. कुठलीही फळं खाऊन कुठलंही काय करून तुमचं शरीर शुद्ध होणार नाही. याच्याकरता अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला सांगितलं आहे. आणि ज्या वेळा अणुबॉम्ब पडतील त्यावेळा यांचा आपल्यावर काय याचा परिणाम होणार नाही. कारण आपल्या शरीरामध्ये जस्त, शिस, लो, चांदी, सोने यांचा अंश असला पाहिजे. शरीरात सोन्याचा अंश असल्यास आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण हे सरळ वाहतात भरपूर. नंतर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाण जास्त असल्यास कार्डियम चांगला निघतो आणि ऑक्सिजन म्हणजे सोमरस बरोबर म्हणजे अल्फा किरण बरोबर वाढतात
आणि मग आपलं जीवनामधून आपण शरीर शुद्धीकरण लगेच होतं. आपण नुसते मंत्र म्हणू तर काय होणार नाही. शरीर शुद्ध होण्याकरता सोमरस पिला पाहिजे असं वेदामध्ये वर्णन केलं आपण वाचलं. हे जंतू नष्ट झाले. हे या ठिकाणी सोमरस जे पितात ते धर्मयुद्ध जिंकतात. जे सोमरस पित नाहीत ते अणुयुद्धाला बळी पडून नष्ट होतात असा प्रश्न आहे. म्हणून अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध याच्यामध्ये सध्या मानवाच्या जीवनामध्ये सतत चालू आहे. ते हटवण्याकरता आपण कोणची फळं खायला पाहिजे त्याची यादी तुम्हाला तर वाचून दाखवली. कोणचं धान्यावर जोर दिला पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. म्हणजे हे जर तुम्ही समजा नियमित केलं तर तुमचं शरीर 24 तास शुद्ध राहून तुम्ही जे साधना करतात ईश्वराची ती तुम्हाला प्राप्त होणार. वेद मंत्र रक्तगटाप्रमाणे मंत्र म्हणणे आवश्यक आहे. ये बी रक्तगटामध्ये ओम अँटीजन जीवाणू कण जीवात्मा आहे. त्याची वृद्धी होण्याकरता गायत्री षडजास्वर हा मंत्र इथं म्हणावा लागतो. त्यावेळेस ये बी रक्तगटातले जे दोष आहेत ते झटपट एका सेकंदातून निघून ते शरीर शुद्ध होतं. आता ओ गट आहे रक्तगट ज्याचा तिथं अनुष्टुप छंद गांधार स्वरा या ठिकाणी हा मंत्र आपण या ठिकाणी 32 अक्षरी मंत्र जेव्हा म्हणू तेव्हा या ठिकाणचं शुद्धीकरण लगेच होणार. त्याचप्रमाणे हे रक्तगट ज्यांचा आहे प्रतिछंद मानधनता स्वर 36 अक्षरांचा ध्वनी या ठिकाणी आहे. हा मंत्र म्हणून सोमरस पिऊन जर मंत्र म्हणलो तर आपल्या शरीरामध्ये पवमान सोमा अल्फा किरण ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू हे एकदम प्रगट होतात आणि आपल्या शरीराचे गेमा बेटा किंवा जे विषारी जीवाणू म्हणजे ऑक्सिजन न घेणारे जे जीवाणू आहेत त्यांचा नाश होतो. म्हणजे या ठिकाणी अणुबॉम्बला आपण हटवलेले आहे. त्याचे दुष्परिणाम आपण नष्ट केलेले आहेत. कारण या ठिकाणी सोमरसाचं महत्त्व असेल. आता बी रक्तगट आहे. बी रक्तगटाची पंक्ती छंद पंचम स्वर आणि अक्षर 40. तेव्हा आता आपलं एकच गायत्री मंत्र जपून जेव्हा आपण इथे 10,000 किंवा सतत मंत्र जपल्यानंतर हा जो सोमरस आहे हे सोमरसून जो प्राणवायू आहे ऑक्सिजन आहे तो बी रक्तगटात तयार होणार. पवमान सोमा देवतायत प्रगट होणार हृदयामध्ये आणि अल्फा किरण प्रगट होणार. मग याच्यामध्ये जे ऑक्सिजन जीवाणू आहेत नंतर जे गॅटा गॅमा किरण आहेत ते बी रक्तगटातून बाहेर पडतात. म्हणजे आपलं शरीर एका सेकंदात शुद्ध होते. मग आता तुम्हाला याच्यामध्ये अडचण अशी आहे की गायत्री मंत्राचा अक्षर 24 अनुष्टुपाचे अक्षर 32 प्रतिछंदाचे अक्षर 36 पंक्तीचे अक्षर 40 आणि याच्यावर आपला गायत्री मंत्र जपायचा आहे. छंद आणि स्वर पण या ठिकाणी बदलत चालणार. हे कसं काय हो? कांदा घ्या, कांदा आडवा चिरा. आता आडवा चिरला की आतमध्ये ओम अँटीजन जीवाणुकण जीव हा बारीक कोंबमध्ये दिसतो. त्याच्या भोवतानी असं वलयकार दुसरा एक बारीक कोंब दिसतो. तो गायत्री छंद आहे षडजास्वर. तो छंद ती गायत्री पाकळी 2 नंबरला आली की त्याच्यामध्ये उष्णिक छंद आणि पुरुषभ स्वर प्रगट होतो. तीच पाकळी 3 नंबरवर आली पुढे सरकली की तीच पाकळी अनुष्टुप छंदाने गांधार स्वर प्राप्त होते. तीच पाकळी पुढे 4थ्या नंबरला आली प्रतिछंद मानधनता स्वरामध्ये वाढ होते. तीच पाकळी 5व्या नंबरवर 5 नंबर पुढे आली सरकले गोल की त्या ठिकाणी पंचछंद पंचम स्वर ह्या पाकळीची वाढ करतो. तीच कांतीची पाकळी पुन्हा 6 नंबरवर आली
की त्या ठिकाणी त्रिष्टोप छंद दैव स्वर हे त्या पाकळी संरक्षण करतो आणि त्याचं रूपांतर असं होतं. तोच छंद तेच त्या पाकळी समजा पुढं 7 नंबरला आली, जे की ते छंदिशाल स्वर या ठिकाणी प्रगट होऊन तो ह्या पाकळीची पूर्ण वाढ करतो. सप्तरंग या ठिकाणी येतात. अशा दृष्टीने आपण जेव्हा गायत्री मंत्र म्हणू तो आपल्याला जी आवश्यकता आहे जेवढ्या तत्वाची ते परमेश्वराच्या नियंत्रणाप्रमाणे आपल्याला आपल्या शरीरामध्ये प्रगट होते, आपला फायदा मिळवून देते. गायत्री छंद षडजा स्वर आपण जपल्यानंतर त्याचं रूपांतर छंद वृषभ स्वर, अनुष्टुप गांधार स्वर, बृहतिमांधार स्वर, पंक्ती पंचम स्वर, दैव स्वर, जगत निशास अशा रूपाने ते आपली प्रगती करीत बढती करीत प्रमोशन मिळत पुढं चालते. म्हणजे आपलं शरीर समजा ओ रक्तगटाचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी ती 24 अक्षराची गायत्री 32 अक्षराच्या लहरी निर्माण करते. तोच रक्तगट आपला ये आहे तर त्या ठिकाणी ते अक्षर 36 गायत्री मंत्रापासून तयार हो आपल्याला तो फायदा मिळतो. तेच अक्षर आपला बी रक्तगट आहे तर तेच गायत्री मंत्र आपल्याला 46 अक्षरामध्ये पंचम स्वर तयार होऊन तो फायदा मिळून देतो. आता तुम्ही विचार करा, समजा तुम्ही आता सगळेजण बसला, हजारो माणसं, आणि कोणाचा ए रक्त ए बी आहे, ओ आहे, ए आणि बी अशी 4 रक्ताची माणसं आहेत. त्यातले म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे आहे पुष्कळ आहेत. पण सगळेजण एका पंक्तीला जेवायला बसले, सगळ्याला आपण म्हणजे या ठिकाणी मकाची भाकरी आणि वाटण्याचं कालवण खायला दिलेलं आहे आणि ते खातात आवडीने. मग आता या धान्य आपण एकच खाल्ले सगळ्यांनी, सगळ्या गटावाल्यांनी. याचा जो फॅक्टर आहे मग या मका आणि वाटाणा याच्यातले जे फॅक्टर आहे ए बी रक्तगटाला तो त्यातून फॅक्टर घेऊन आपली वाढ करतो. त्याच मका आणि वाटाणा याच्यामधून ओ रक्तगट आपले फॅक्टर घेतो. नंतर त्याच अन्नामधून ये रक्तगटावाला ये फॅक्टर घेऊन आपलं रक्तगट शुद्ध करतो. तेच अन्न घेऊन आपला तो बी रक्तगटावाला बी फॅक्टर घेऊन आपलं रक्तगट शुद्ध करतो. म्हणजे अशी ठिणे. पण हे रक्तगट शुद्ध होण्याकरता सोमरसावर मंत्र म्हणावं लागतात, गायत्री मंत्र म्हणावं लागतात. म्हणजे एकच मंत्र त्याचं रूपांतर होतो, सगळे छंदाचा फायदा आपल्याला मिळून देतो. त्याप्रमाणे आपलं रक्त शुद्धीकरण एका सेकंदात होत. फार वेळ शेका शुद्धीकरण करण्याची गरज नाही. 12 वर्ष तप करायची गरज नाही. फक्त तुम्ही जे आहार आहे तुमचा तो वाटाणा, हरभरा, मका याचा जोर देऊन ठेवला पाहिजे. नंतर अननस, आंबा, आवळा, खरबूज, डाळिंब, पोपया, पेरू, लिंबू, सीताफळ या फळांचा उपयोग केला पाहिजे. कुठलीही फळं खाऊन तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होणार नाही. ज्वारी बाजरी खाणारे, मांस खाणारे, दारू पिणारे, गांजा वाढणारे यांच्या शरीराचं शुद्धीकरण का होणार नाही? त्याच्यामध्ये ऑक्सिजन रहित जीवाणू आहेत, गेमा बॅक्टेरियाच्या लहरी आहेत. मग आता आपल्याला आपल्या शरीरामध्ये हे जे आहे ते तपासून पाहायचे की आपल्या शरीरामध्ये खरोखरच सोमरसाचा परिणाम झालाय का.
तर 4 नंबरचा व्होल्टेज आपण तपासायचा हृदयातला ECGचा. तो जर 6 mm 10 mm आला तर आपल्या शरीरामध्ये 100% सोमरस परिणामकारक झाल्यानं आपलं शरीर पूर्ण शुद्ध झालेलं आहे. जर समजा 5 mm आलं 4 नंबर तर आपलं शरीर 50% शुद्ध 50% अशुद्ध आहे. आणि जर समजा आधी कोणी आलं तर कधी शुद्ध होते कधी अशुद्ध, कधी शुद्ध कधी अशुद्ध. आणि निगेटिव्ह आलं तर आपलं शरीर पूर्ण अशुद्ध आहे हे सिद्ध होतं. व्होल्टेज नंबर 4. याच्यावर आपण आपली तपासणी करू शकतो. याच्यावर आपण आपलं ज्ञान मिळवू शकतो. याप्रमाणे आपण भक्ती करू शकतो. तेव्हा त्या या ठिकाणी जे सांगितलंय ते आपण आचरणात आणलं पाहिजे. हजारो जंतूंचा नाश करून विजयी होणारा सोमदेव म्हणजे धर्माचा विजय होण्याकरता हा सोमरस आहे. हजारो जंतूचं हजारो सैन्य हजारो वाईट सैन्य मारलं. आता आपण उदाहरण मारतो शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊ. शिवाजी महाराजांचे मावळे किती 40 आणि त्यांचे मावळे सैन्य किती विरुद्ध पार्टीचं लाखाच्या पुढं आणि शिवाजी मावळे 400-500 मावळे. तर शिवाजी महाराजांचा आहार होता तो नाचणी बाजरी नाचणी आणि ही जी आता आपण सांगितली हरभरा वाटाणा याच्यावर जास्त जोर असायचा. आणि जी फळं सांगितली ती फळं शिवाजी महाराज खायचे. सैन्य पण हीच फळं खायची हाच आहार घ्यायचे. त्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेणारे जीवाणू पवमान सोमा अल्फा किरण हे सगळं दैवी सामर्थ्य तयार झालं. आणि जे विरुद्ध पार्टी सैन्य होतं शिवायच्या पुढं 1,00,000-2 लाख मांसाहार करणे दारू मांसाहार करणे वाकड्या तिकडे खाणे या सगळ्या सैनिकामध्ये गॅमा किरण बेटा किरण आणि काय होतं जीवाणू रहित ऑक्सिजन रहित घेणारे जीवाणू प्रकट झाले. इकडून एक मावळा आरडा का तिकडे त्या सैन्य बेशुद्ध पाडायचं मारायचं नष्ट व्हायचं. एक मावळा 1000-100 सैन्य मारायचा का तर ते खात होते. त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन रहित म्हणजे बेशुद्ध अवस्था विचारबुद्धी नष्ट अल्फन गॅमा किरण त्यांचाच नाद त्यांनी झाला. म्हणजे शिवाजी महाराजांनी एवढं सैन्य मावळ्यांनी मारलं त्याच्यापेक्षा जो तो आपल्या कर्माने मेला असं म्हणावं लागेल. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अशा अवस्थेत वागता तेव्हा तुमचा स्वतःचा संवाद तुम्ही तुमचाच करू शकता दुसरं नाही. तुमचं आयुष्य किती आहे 40 वर्षाचं. सोमरस पित राहायला काय तर तुमचं 100 वर्ष 300 वर्ष आयुष्य होऊ शकतं. आणि कारण का तर तुमच्या स्तर ऑक्सिजन घेणारे जीवाणू सोम पवमान सोमा अल्फा किरण दैव सैन्य दैवी शक्ती हे सगळं जसं तसं शरीर व्यवस्थित राहणार. म्हणजे तुम्ही 100पेक्षा जास्त दिवस आयुष्य करू शकता. आणि तुमचं आयुष्य सांगितलं एक जण सांगितलं म्हणे याचं आयुष्य आहे ना किंवा खडका पडला तरी मारणार नाही. माझा त्याचा विश्वास बसणार का तो दारू पितोय गांजा ओढतोय मांसाहार करतोय म्हणून नाही जमायचं. याच्यावर आपला विश्वास नाही त्या पंचांगाने सांगितलं त्याच्यावर सांगणार नाही. 100 वर्ष मारणार असं लिहून दिलं म्हणे. मला तुम्ही जबाबदार ज्योतिषशास्त्रात छाती ठोकपणे ज्योतिष सांगायला. मी म्हणलं बाबा ते जे काय अशी माणसं आहेत ना त्यांच्याकडे लक्ष द्या. हे चांगलं नाही व्यसनी आहेत. आणि परिस्थिती अशी की जी शकली 40-50 व्यसनी होती ती 1-2 दिवसामध्ये गाडी खाली इकडे तिकडे वाकड्या तिकड्या ओढ्यावरून संपली. कारण त्यांना जीवन नको जगणं मुश्किल झालं. त्यांच्या शरीराला विचार करण्याची पातळी संपली. त्या दृष्टीने हे सगळे गुन्हे ऑटोमॅटिक होतात. गॅमा बेटा आणि ऑक्सिजन रहित जीवाणू शरीरात तयार झाले. खाणाऱ्या पिणाऱ्या शरीरात म्हणजे हे सगळं मोगल सैन्य होतं त्यांचा तो खाण्याचा व्यवसाय होता जबरदस्त. त्यामुळं मूठभर मावळ्यांनी
आणि शिवाजी महाराजांनी हे सगळं सैन्य कापून काढलं, नष्ट केलं. तसं आपलं जे मिलिटरी आहे, सैनिक आहे, ते जर सोमरस पिऊन राहिलं भारतामध्ये किंवा जगात, तर आपण विजय मिळवू शकतो, आयुष्य भरपूर राहू शकतो. आणि जे खाणारे पिणारे आहेत ते भीतीनेच मारणार, भीतीनेच. उद्या तुमच्या गावात बॉम्ब पडणार आहे असं एखादी अफवा पसरवली, पण जी माणसं सोमरस पितात, होम हवन करतात, त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन धारण करणारे जीवाणू, नंतर पवमान, सोमा देवता, अल्फा किरण, हे भरपूर प्रमाणात येतात. ती मंडळी काय म्हणतात, पड्यांच्या पाहू, काय होत नाही, भगवान चांगला भक्कम, परमेश्वराच्या आश्रयाने आपण जगू, काय काळजी करायचं कारण नाही. पण जे खाणारे पिणारे आहेत त्यांच्या शरीराला अफवा ऐकली, अरे खरंच होणार आहे, आता काय खरं नाही, आता मारणार. अहो असे काय माणसं, कोरोना आलं ना, नुसतं अफवा ऐकूनच मेल्यात, घाबरून का, त्यांचे खाणं पिणं चांगलं आहे. माझ्या समोर 1000 माणसं रोज मांसाहार करणारे, दारू पिणारे, गांजा वाढणारे होते. त्यांना ओरडून सांगितलं की तुम्ही हे खाऊ नका, बंद करा, तुमचं जीवन धोक्यात आहे. तुमच्या शरीरामध्ये गॅमा किरण, बॅटा किरण आणि ऑक्सिजन रहित हे जीवाणू आहेत, ते तुम्हाला खाऊन टाकणार, तुम्हाला मारायची गरजच नाही. आणि खरोखर ती मेली. ज्या लोकांनी सोमरस प्यायला सुरुवात केली ती वाचली, कांद्याचा रस पिले, जस्त प्राप्त झालं, अल्फा किरण शरीरात प्रगटलं, मग या दुष्ट जंतूंचा नाश झाला. म्हणून आपल्याला दररोज आहारामध्ये तुम्हाला सांगितलं हे पाहिजे, वाटाणा, हरभरा आणि मका, हे 3 पैकी जेव्हा रोज तुम्ही खाता तेव्हा तुमच्या शरीरात जास्त प्रकट होऊन 24 तास अल्फा किरण राहील. तुमच्या शरीरात कुठे रोग होणार नाही, रोगराई होणार नाही. 1000 वर्ष तुम्ही व्यवस्थित सुखरूप अवस्था आहे, तुमचं काळजी करायचं कारण नाही. याच्याकरता हे अणुबॉम्ब युद्ध आणि धर्मयुद्ध जिंकायचं. तर धर्मयुद्ध कोणी जिंकलं, कोणाला जिंकता येईल, ज्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे पुरवठा करणारे जीवाणू आहेत. नंतर पवमान, सोमा देवता आहे आणि अल्फा किरण आहेत. यांना धर्माचा जय, धर्मयुद्ध याच्यामध्ये यांचा जय होतो आहे. आणि ज्यांच्या शरीरामध्ये गॅमा, बॅटा आणि ऑक्सिजन रहित जीवाणू आहेत ते माणसं मारता नष्ट होतं. म्हणजे अणुयुद्ध, त्यांना अणुबॉम्ब खाऊन टाकणारे, म्हणजे त्याच्या सुद्धा परिस्थिती अशी. म्हणजे अणुयुद्ध आणि धर्मयुद्ध याच्यामध्ये धर्माचा जय होतो. आणि आता कोरोना किंवा रोग कुठून होतो, ज्या देशामध्ये मांसाहार करणारी माणसं खूप आहेत, कच्चं वाकडे तिकडे खाणारे, त्यांच्या शरीरामध्ये गॅमा, बॅटा किरण तयार होतात आणि ऑक्सिजन रहित जीवाणू शरीरात प्रवेश होतो, तयार होतात. त्यामुळे तिथे व्हायरस तयार होतो आणि तो रोग जगात पसरतो, असा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या देशामध्ये शाकाहारी माणसं आहेत, मका, वाटाणा, हरभरा खाणारे आहेत आणि सांगलेली फळं जी आहेत, अननस, संत्री, मोसंबा खाणारे आहेत, सोमरस पिणारे आहेत, त्या माणसाला कुठल्याही प्रकारचा अणुबॉम्बचा धोका नाही, ते जगतात. म्हणजे या ठिकाणी धर्माचा जय होतोय. महाभारत असं झालं, जिकडे कृष्ण अर्जुन आहेत तिकडे सोमरस होता, आणि जिकडे कौरव होते तिकडे वाकडे तिकडे खात होते. घोडे मेलेले लोक खाऊन जगायचे. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये अल्फा आणि गॅमा, बॅटा किरण निर्माण झालं. ते युद्धामध्ये 18 अक्षरी सैन्य कशाने मेलं, तर ते सैन्य अणुबॉम्बच्या कृष्णाने अणुबॉम्बच्या लहरी ज्या आहेत त्या दाखवून दिल्या अर्जुनाला, त्यामुळे ते संपलं. 5 पांडव का जगले, तर ते फळ सोमरस पिऊन राहत होते युद्धामध्ये. आणि कौरवांचं जे सैन्य होतं सगळं बाकीचे इतर, ते वाकडं तिकडे खाऊन जगत होते, त्यामुळे त्यांचा नाश झाला. ज्या राजाने या सैन्यामध्ये अन्न पुरवलं, मग एवढं सैन्य का मेलं,
हा प्रश्न पण होतो ना महाभारतात. तर ज्याने यांना अन्न पुरवलं ते अन्न ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा स्वरूपाचं होतं का ज्याच्यामधून शरीरामध्ये अक्षणरहित जीवाणू तयार होतात. अक्षणरहित जीवाणू तयार झाले, नंतर गॅमा बेटा किरण अणुबॉम्ब ते त्यांच्या शरीरात तयार झाले, ते लढाईमध्ये बुद्धीने कमी पडले आणि मरले. अशा दृष्टीने महाभारताचं युद्ध कृष्णाने जिंकून कसं दाखवलं हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. ओम श्रीराम मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती.